व्यक्तींच्या सूचनेप्रमाणे सुभेदार रामजी हे भिकू धोत्रे यांच्या घराकडे जाण्यास निघतात. इकडे भिकू धोत्रे यांच्या घराकडे भाऊ शंकर आपल्या काकांशी चर्चा करतो. रमाईला पाहुणे बघायला येत आहेत याविषयी भाऊ शंकर आपल्या काकांशी चर्चा करतो. आणि अशातच रामजी सुभेदार भीमराव यांचा प्रवेश होतो. सोबत दोन व्यक्ती काकांशी चर्चा करत असताना भाऊ शंकर, काका आपल्या रमीला बघायला पाहुणे येत आहे. पाहुणे कोण? तुला काय करतो? अहो काका, मुलगा मॅट्रिक पास आहे, वडील माझी सुभेदार आहे आणि घराणं पण चांगलं आहे. बघ ते येत आहे. या पाहुणे मंडळी या, आपण वाट बघत आहोत. बसा. शंकर जा चहा पाण्याची व्यवस्था कर. चहा पाणी झालंय, आता वेळ झाला त्या मुलीला आणा. नाव काय पोरी? रामी नाव आहे माझं. आम्हाला मुलगी पसंत आहे, येतो आम्ही. अच्छा. भीमरावासाठी रामजींना शंकर चल लग्नाच्या तयारीला लागू. भीमरावासाठी रामजींना रमाई पसंत पडते. लग्न ठरते. लग्न समारंभाचे स्थळ भायखळचा बाजार. एका कोपऱ्यात वर पक्ष तर दुसऱ्या कोपऱ्यात वधू पक्ष. लग्न ठरते. वराचे वय 17 वर्ष, वधूचे वय 9 वर्ष. लग्नाच्या हळदीनं पिवळी झाली रमा. लग्नाच्या हळदीनं पिवळी झाली रमा. भीमरावा घरी नांदाया रमा. भीमरावा घरी नांदाया आली रमा. लग्नानंतरही भीमराव शिक्षण घेतच राहिले. अशातच आता भीमरावच्या पुढील शिक्षणाची चिंता रामजींना सतावत आहे. भीमाच्या पुढील शिक्षणाचे काय करावे या विचारात सुभेदार रामजी घरामध्ये फेऱ्या मारतात आणि स्वतःशीच बोलतात. भीमरावाच्या शिक्षणासाठी पैशांची गरज आहे. आतापर्यंत हा खर्च मी सोसत आहे, पण आता कठीण जात आहे. अशातच केळुसकर गुरुजींचा प्रवेश होतो. ओ सुभेदार साहेब, अस्वस्थ का? काळजी काय? गुरुजी, बरं झालं आपण भेटला. भीमरावाच्या शिक्षणात खर्च झेपावत नाही आणि काय करावं हे पण सुचत नाही. सुभेदार साहेब, चिंता केल्याने प्रश्न सुटत नसतात. साहेब नारायण चंद्रवर्गे यांची भेट घेऊन आपण तुमचा प्रश्न मार्गी लावू. चला तर मग. केळुसकर गुरुजींच्या सूचनेप्रमाणे सुभेदार रामजी व केळुसकर गुरुजी हे चंदावकर यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या दालनामध्ये त्यांना भेटायला जातात. चंदावकर यांचे ऑफिस केळुसकर गुरुजी व सुभेदार चंदावकरांच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटायला येतात.
या गुरुजी बसा. काय काम पडलं आणि आपल्यासोबत कोण आले? साहेब, हे सुभेदार रामजी यांचा मुलगा भीमराव अतिशय हुशार, इंडोपर्यंत शिकलाय. पुढे पण शिकण्याची इच्छा आहे, पण परिस्थिती हालाकीची असल्यामुळे शिक्षणात अडथळा आहे. मी काय मदत करू शकतो? मदत बडोदा नरेश यांची भेट घालून द्या. ते आज रोजी मुंबईतच आहेत असे समजून आम्ही आपल्याकडे आलो. ठीक आहे, आपण उद्या भीमरावास घेऊन या. आपण त्याला घेऊन नरेशाकडे जाऊ. धन्यवाद साहेब. पण गरिबास आपण मदत करण्याचे आश्वासन दिले. मी आपला आभारी आहे. या घटनेनंतर ठरल्याप्रमाणे सुभेदार रामजी, भीमराव, केळुसकर गुरुजी व चंदावकर हे बडोदा नरेश यांना भेटायला त्यांच्या मुंबई या ठिकाणी जातात. मुंबई येथील सयाजीराजे गायकवाड यांचे दालन भीमरावच्या शिक्षणावर तोडगा काढण्यासाठी सयाजीराजे गायकवाड महाराजांच्या दालनात केळुसकर गुरुजी, चंदावकर, भीमराव यांचा प्रवेश. महाराजांकडे जाऊन सगळेजण महाराजांच्या नावाचा जय जयकार करतात. बडोदा नरेश महाराजांचा विजय असो, विजय असो. ठीक आहे, या बसा. काय काम पडलंय? महाराजाचा विजय असो. हा मुलगा अतिशय हुशार आहे. घरची परिस्थिती हालाकीची आहे. शिक्षण घेण्याची खूप इच्छा आहे. वडील पेन्शनधारी आहे. मुंबईसारख्या शहरात तुमच्या मानधनावर कुटुंब पोषण कठीण झाले आहे. मुलाला कसे शिकवावे, त्या बुद्धिमान मुलाची कदर करून त्याला मदतीचा हात द्यावा, या एकमेव अपेक्षेने आपण आपणाकडे आलोय. महाराज, आपण कदरदान मायबाप आहात. त्या गरीब बापड्या मुलाची दया येऊ द्या, अशी मी आपणास विनंती करतो. ठीक आहे, आम्ही हव्या त्या मुलास प्रश्न विचारतो. तो जर आमच्या परीक्षेत पास झाला तर आम्ही त्याला नक्कीच मदत करू. सयाजीराजे महाराज भीमरावाची परीक्षा घेतात. भीमरावांना काही प्रश्न विचारतात. महाराजांनी विचारलेल्या प्रश्नांची भीमराव पटापट उत्तरे देतो. महाराज भीमरावाची 25 रुपये शिष्यवृत्ती मंजूर करतात. महाराजांची 25 रुपये शिष्यवृत्ती घेऊन भीमराव उच्च शिक्षणास सुरुवात करतात. भीमराव पुढील शिक्षणास सुरुवात करतात. महाराजाची 25 रुपये शिष्यवृत्ती घेऊन भीमराव BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. अशातच भीमरावाचा पुढील निर्णय काय आहे याविषयी रामजी सुभेदार भीमरावास विचारणा करतात. भीमरावाचा पुढील निर्णयाविषयी रामजी सुभेदार भीमरावास विचारणा करतात. बडोदा नरेश महाराजांनी भीमरावास जी मदत केली त्या मदतीमुळे भीमराव BA ची परीक्षा पास होऊ शकली. अशातच BA झाल्यानंतर रामजी सुभेदार
भीमरावचा पुढील निर्णय काय असेल याविषयी भीमरावास विचारतात. भीमराव, तू BA झाला, आता पुढे काय करायचं ठरवले? बाबा, आपण वचन दिल्याप्रमाणे मी बडोदा सरकार यांची नोकरी करेन. मला वाटते तू आताची नोकरी करू नाही, पुढे अजून शिक्षण घ्यावे. नाही बाबा, मला क्षमा करा, मी नोकरीच करेन. म्हणजे बाबाचे म्हणणे तुला चुकीचे वाटते? तू आता मोठा आला, शहाणा झाला, पण तू नोकरी करावी याला माझा विरोधच आहे. येतो मी. मी बाबांचा शब्द मोडला, पण नरेशाला जो शब्द दिला त्याचे पालन मी केलेच पाहिजे. रामजी सुभेदारांनी बडोदा नरेशाला शब्द दिला होता की माझा मुलगा BA झाल्यानंतर आपली नोकरी करेल, आणि म्हणून ती कृतज्ञतेची भावना पार पाडण्यासाठी भीमराव बडोदा नरेशाची नोकरी स्वीकारतात. बडोदा या ठिकाणी भीमराव नोकरीसाठी जातात. लहानपणापासूनच भीमरावला विषमतेचे चटके सोसावे लागत होते. आता भीमराव बडोद्याला नोकरी करावयास आले. सुटाबुटात राहणाऱ्या भीमरावाची जात काय असेल असा प्रश्न ऑफिसमधील सहकाऱ्यांना पडलेला आहे. सर्वांना विचार पडला की मुंबईहून आलेला हा माणूस नेमका कोणत्या जातीचा असेल, कोणत्या धर्माचा असेल. कारण भीमरावचं राहणीमान हे अतिशय उच्च दर्जाचं होतं. सुटाबुटात राहणारा भीमराव मुंबईहून बडोद्यास निघाला, आणि बडोद्यात पोहोचल्यानंतर बडोदा दरबारातील लोकांना प्रश्न पडलेला आहे की मुंबईहून आलेला हा अधिकारी नेमका कोणत्या जातीचा असेल. ऑफिसमधील सहकारी भीमरावकडे वेगळ्याच नजरेनं पाहतात आणि विचार करतात की नवीन हा अधिकारी कोणत्या जातीचा असेल. म्हणून हो हो अहो त्या मुंबईचा एक अधिकारी ह्या राज दरबारी, त्या मुंबईचा एक अधिकारी अहो ह्या राज दरबारी, आला परी जात कळेना, आला परी जात कळेना. बडोदा नरेश परी गुजराती देश, बडोदा नरेश परी गुजराती देश, उलटीच बोल तिथे उलटाच वेश. अहो पत्करली जरी सरदारी ह्या राज दरबारी, आला परी जात कळेना. आंबेडकर नावाचा उमदा तरुण, अहो आंबेडकर नावाचा उमदा तरुण, आला म्हणे फेडाया राजाचे ऋण. आंबेडकर नावाचा उमदा तरुण, आला म्हणे फेडाया राजाचे ऋण. मग चर्चा हीच बडोद्यात सारी, अहो ह्या राज दरबारी,
आला परी जात कळेना, आला परी जात कळेना. काल कुणी करणारा वामन परी, काल कुणी करणारा वामन परी. अहो साहेबाच्या कॅबिनेत आला जरी. मग हळूच तो भीमाला विचारी, अहो कोण तुम्ही हलके वा भारी. हळूच तो भीमाला विचारी, कोण तुम्ही हलके वा भारी. ह्या राज दरबारी आला परी जात कळेना, आला परी जात कळेना, आला परी जात कळेना, आला परी जात कळेना. हा भीमराव महाराज म्हणे काय म्हणतात, शिव 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 समुद्र सोबत आणायला हवे. आता तर तो आपल्या खुर्चीला खुर्ची लावून काम करणार. आणि हो, आपण ज्या ग्लासाने पाणी पितो त्याच ग्लासाने तो पिणार आणि आपला धर्म भ्रष्ट करणार. शिव शिव शिव. आता आंघोळ करायला हवी. शिव 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 शिव. चला यावर काही उपाय करायला हवा. चला जाऊया. भीमरावाची जात महार असल्याचे समजल्यावर ऑफिस मधील लोक दुरूनच फाईल संघावर फेकतात. भीमरावाच्या छळाला सुरुवात करतात, खूप त्रास देतात. पण एवढा त्रास सहन करूनही भीमराव आपले काम काळजीपूर्वक व काटेकोरपणे करतच राहिले. अशातच भीमरावाच्या ऑफिस मध्ये पोस्टमनचा प्रवेश होतो. भीमराव आंबेडकर कोण आहे? ही आपली ता इथे सही करा. हे तर बाबांचे दार आहे. प्रिय भीमराव, वडिलांची तब्येत अतिशय नाजूक आहे, त्वरित निघून यावं. तार पाहताच भीमराव घाईघाईने मुंबईत जाण्यास निघतात. इकडे अंथुरणावर रामजी पडलेले आहेत. खोल आवाज गेलेला आहे आणि रामजी वारंवार विचारतात, भीमराव भीमराव आला का? मला त्याला डोळे भरून बघायचं. भीमा, लाडक्या बाळा, का उशीर करतो? तुझ्या बाबाचा राग आला का बेटा? तुझ्या बाबाचा राग आला का? तू माझा जीव की प्राण आहे. तू माझा जीव की प्राण आहे. ये बाळा, ये ना बाळा, ये ना. वाट किती मी पाहू, येशील कधी भीमा. वाट किती मी पाहू, येशील कधी भीमा. मृत्यू समोर उभा, मृत्यू समोर उभा, येशील
वाट किती मी पाहू येशील कधी भिवा वाट किती मी पाहू येशील कधी भिवा इतक्यातच भीमरावाचा प्रवेश होतो. कुणीतरी बाई बोलते, भीमराव आले या बघा बाबांना. मुलगा आल्याचा आवाज ऐकताच रामजीने डोळे उघडले. भीमरावाच्या पाठीवरून हात फिरवला. बाबा मी आलोय, तुम्हाला काही होणार नाही. बाळा तू आलास मला तुला डोळे भरून बघायचे होते भिवा. तू आलास